नमस्ते, मी रत्नप्रभा दास ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर माझा मुलगा रणजित, त्याला जॉब लागल्यामुळं त्याने मला रमाडा हॉटेलमध्ये आम्हाला पार्टी दिली. तर त्यांनी सगळ्यांनाच पार्टी, म्हणजे फॅमिलीला, माझ्या मुलीला, माझ्या मिस्टरांना, मला. पण पप्पांना टाईम नव्हता, त्यामुळं ते पण येऊ शकले. आणि दीदी म्हटली मला काय सध्या तर मूड नाही. मग हॉटेलमध्ये गेलो आम्ही. हे साईबाबांची मूर्ती इथं एंट्री झाल्या आहे. आणि खूप छान हॉटेल आहे, माझं फेवरेट हॉटेल आहे हे. आणि कधी पण हॉटेलमध्ये कुठे जायचं तर मी रमाडा, पण हे रमाडा हॉटेल आहे ना, घनसोलीमध्ये आहे. आमच्यापासून फार लांब आहे. तरी पण माझी इच्छा असते की मला वाटतं मी ही दुसऱ्या का तिसऱ्या वेळेस आहे हॉटेलमध्ये जायची. आणि तिथले हे ग्लासची सिस्टीम बघा. ग्लास पाहून काय प्यायला लागलं की मला खूप जणांनी विचारलं काय पिते म्हणून. म्हणजे ग्लास आहेतच तसे दिसतात, जसं काय ड्रिंक वगैरे करण्यासाठी जसे ग्लास आहेत तसंही पाणी पिण्यासाठी इथं ग्लास ठेवलेले आहेत. रणजित मेनू कार्ड घेतलं आणि काय खायचं मला विचारत होता, तुझ्या पसंतीने काय खायचं ते खा. पण म्हटलं तू सांग. नाही म्हणला, मी माझ्या पसंतीचं मला काय खायचं ते सांगतो, तू तुझं सांग. पण म्हणलं पहिल्यांदा मसाला पापडची ऑर्डर कर म्हटलं. मला इथं मसाला पापड ह्यांचे खूप छान असतात. म्हणजे एकाच प्लेटमध्ये 2 पापड देतात. जर 2 आपण दोघांनी मागितले दोघांसाठी तर ते 4 पापड येणार. पण म्हणून आम्ही एकच पापडची ऑर्डर केली, एक प्लेटची. तर मग 2 आले त्यामध्ये. तर असं मी आणि रणजितने मग पापड घेतला. पापड इथलं म्हणजे असं खूपच छान, इथलं जेवण पण खूप छान आहे. तर मग मी पापड वगैरे संपवला आणि आता म्हटलं काय मागवायचा विचार करत होतो. माझा विचार होता नॉनव्हेज खावं, कारण व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण मिळतं इथे. त्यामुळं मग म्हटलं चला चान्स मारून घेऊया. सहसा तर मी नॉनव्हेज बाहेरचं हॉटेलमधलं नाहीच खात, नाही आवडत खरं तर. मग तरी पण बघू म्हटलं. मग हे ग्रीन मटन आता ते मागवलं. म्हटलं बघू ट्राय करूया, नेहमीच आपण खा. आणि रणजितनं केला अंडा करीची ऑर्डर. रणजितसाठी अंडा करी मागवली. आणि हे बटर नान मागवले आम्ही. आणि हे टेस्ट पाहतो छानच होती, आवडलं मला. ग्रीन होतं सगळंच. मला वाटतं त्यात जे मिरचीचं जास्त यूज केलं असेल. जेवण झाल्यावर आला बाऊल, मस्त हात धुतला. त्याच्यानंतर मागितलं आम्ही आईस्क्रीम. रणजितला मागितलं चॉकलेट आईस्क्रीम. आणि मी मागितला मूगडाळ हलवा. मला खूप फेवरेट आहे तो. तर रणजित म्हणलं होतं मला की टेस्ट कर आईस्क्रीमची. पण ज्यावेळेस तोंडात घातलं एवढा माझ्या दाढेला त्रास झाला ना, त्यामुळं तोंड मी एकदम आंबट लागल्यासारखं केलं. रणजित म्हणतो आईस्क्रीम आंबट लागतो का? आणि हा माझा मूगडाळ हलवा आला. मग मूगडाळ हलवा खाऊन आम्ही मस्त जेवण खूप छान झालं. माझा फेवरेट आहे आमच्या घरामध्ये, माझ्या बाबांचा पण फेवरेट होता मूगडाळ हलवा. आणि पौष्टिक आहे ना, आणि ह्यात जास्त साखर नाही, काय नाही. परत जेवण झालं आणि आम्ही निघालो रिटर्न घरी. हे हॉटेल पाहू शकताय तुम्ही, छानच आहे, मला खूप आवडतं. कधीतरी तुम्ही पण एकदा तिथं जाऊन या, तिथलं टेस्ट करून या, जेवण वगैरे सगळं. आणि लोक पण म्हणजे छानच आहे. हे साईबाबांचं दर्शन झालं बरेच वर्षांनी. सहसा तर मी कधी गेले नाही साईबाबाच्या मंदिरात, पण इथं मूर्ती पाहून छान वाटलं. तर चला आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. जय श्री